आज महाशिवरात्रीला मी काय केलं आणि उपवास मध्ये काय काय होतं तर चला बघूया. पटकन पूजा करून घेऊ, मग पेट पूजा. मी काय डिसाइड नाही केलं की उपवास मी ठेवेल की नाही. मे बी ChatGPT से पूछना पडेगा की ते माझ्या पत्रिका अकॉर्डिंग मी कसं उपवास ठेवू. बघू आता काय ते. सगळ्यात पहिले मस्तपैकी पूजा करून घेतली आणि ह्या वर्षी ना मी पहिल्यांदा घरी शिवलिंग आणि नंदीला आणलंय. इथे मम्मानी काय मस्त आयडिया केलीये, म्हणजे कुंडीमध्ये स्टोन्स आणि त्यामध्ये शिवलिंग, म्हणजे महादेव नेचर के एकदम आजूबाजू में. आणि किती मस्त वाटतंय ते बघायला पण. तुम्हाला कसं वाटलं हे सेटअप मला सांगा. परसे मी जीपीटीला पण विचारलं की उपवास माझं कसं असेल करून. खाण्याचे पहिले ना मी मंदिरात जाऊन आली, थोडे फुलं आणि दूध घेतलं आणि गर्दी नव्हती यार दुपारी. एकदम मस्त पैकी दर्शन करून झालं. आणि आता ना मम्मा खूप काय काय बनवत आहे. आता आपण तुपामध्ये भाजतो, गावामध्ये हे ना चुलीत भाजतात. मी पहिल्यांदा हे फ्राईड स्वीट पोटॅटोज खाणार आहे. त्यावरती मम्मानी मीठ पण टाकलं यार. आणि साबू खिचडी ना मला मम्माच्याच हाताची आवडते, कारण का ना ती त्यात भरभरून बटाटी टाकते आणि साखर पण असतात त्यात. एक साईडला ही हिरवी चटणी नारियलवाली, दही आणि ही गोड चटणी रेडी आहे आणि साबूचे वडे पण रेडी आहे आणि एक साईडला वेफर्स. आणि हे होतं माझं उपवासवाली थाली. दिन का पहला जल पी यार, बरं वाटलं. आणि हे फ्राईड पोटॅटोज काय मस्त बनले होते, काहीतरी वेगळं आणि टेस्टी. तुमचा खाऊन पिऊन वाला उपवास होता का?